दिवाळीच्या तशा अनेक आणि भरपूर आठवणी आहेत. लहानपणीची दिवाळी आणि आताची दिवाळी यात बराचसा आणि खूप मोठा फरक आहे तसा. माझ्या लहानपणीची दिवाळी पण अशीच काही वेगळी असायची, प्रत्येकाची जशी असते तशीच. पण त्याच्यातूनही अनेक किस्से असतात, त्यापैकीच मला काही किस्से आठवतात. लहानपणी शाळेत असताना दिवाळीच्या सुट्ट्या साधारणतः 15 ते 20 दिवसांच्या असायच्या आणि त्या कालावधीत घरी मुलांनी काहीतरी अभ्याससुद्धा करावा खेळण्यासोबत. तर त्यासाठी एक गृहपाठ आणि एक दिवाळी अभ्यासासाठी वही दिली जायची. त्या दोन्ही ठिकाणी तुम्हाला अभ्यास करावा लागायचा. म्हणजे गृहपाठामध्ये तुमचे जे शैक्षणिक जे विषय आहेत त्याला अनुसरून आणि दिवाळीमध्ये जे अवांतर विषय असायचे त्याचा एक अभ्यास लिहून काढावा लागायचा. तर 15-20 दिवसांचा कालावधी असताना जेव्हा आपण तिथे खऱ्या अर्थाने अभ्यासासोबत खेळलं पाहिजे, अशा वेळी फक्त खेळणंच करायचो, अभ्यास करायचो नाही. त्यामुळे माझ्या त्या वह्या पूर्ण अपूर्ण राहायच्या. आणि मग जसे शाळा जवळ यायची, 2-3 दिवस असायचे, त्या 2-3 दिवसांच्या कालावधीमध्ये मी आईवडिलांकडून त्या सगळ्या पूर्ण करून घ्यायचो, भावा बहिणीकडून त्या पूर्ण करून घ्यायचो. आणि मग अशा पद्धतीने दिवाळी संपल्यानंतर त्या पूर्ण झाल्या म्हणून शिक्षकांकडे द्यायचो. आणि सरते शेवटी शिक्षकांना माझं अक्षर माहीत असल्यामुळे आणि आईवडिलांचं अक्षरात फरक असल्यामुळे ते ओळखायचे आणि मला बेदम मारायचे त्यानंतर. आणि हा किस्सा आहे. सो प्रत्येक दिवाळीत असं असायचं. आणि दुसरा एक किस्सा म्हणजे किल्ल्यांचा. लहानपणीच चाळीत असताना किल्ले हे सामूहिक पद्धतीने सगळी मुलं एकत्र येऊन बांधायची आणि त्यात ती मजा एक वेगळी असायची. आज ज्यावेळी आपण बिल्डिंगमध्ये राहतो तर त्यावेळी आजही मी किल्ले गॅलरीत बांधतच असतो. ती किल्ल्यांची परंपरा कायम आहे, कारण छत्रपती शिवाजी महाराजांपुढे हा पहिला दिवा दिवाळीचा लावला जातो, ज्यांनी स्वराज्याचं स्वप्न पाहिलं आणि तीच प्रेरणा घेऊन आपल्याला आपल्या रोजच्या दैनंदिन आयुष्यात पुढे जात राहिलं पाहिजे. म्हणून हा एक प्रतीक म्हणून दिवाळीचा किल्ला मी आजही बांधतो. तुम्हा सगळ्यांना दिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा.